तर आज मी बनवते आहे वांग्याचं भरीत। या ठिकाणी टोमॅटोचं सार बनवायचे, त्यासाठी टोमॅटो शिजवायला ठेवले। त्यानंतर बनवणार आहे मी मुळ्याची कोशिंबीर। आणि पप्पाचे, माझे सासरे पप्पा आहेत ते नवरात्राचे उपवास करतात, चैत्र नवरात्र, आणि त्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट टाइमच करतायत ते, आम्हालाही माहीत नव्हतं। सो ते क्लास करतात, त्याच्यामध्ये 9 दिवसाचे 9 वेगळे पदार्थ मेनू आहेत। दिवसातनं एकच टाइम जेवायचा आहे, त्यानंतर फळं वगैरे सगळं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे खायचं आहे, पण ते सुद्धा 11 ते 3च्या स्लॉटमध्ये खायचे। त्यानंतर जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा नुसतं गरम पाणी प्यायचे। सो असा ते उपवास करतायत आणि आज त्यांचा 3रा दिवस आहे उपवासाचा। आणि त्यासाठी हा मेन्यू आहे भरीत, टोमॅटोचं सार आणि कोशिंबीर, आणि फ्रूट्समध्ये आहेत डाळी। सो ते मी आज बनवते आहे। आणि भरीत मी पहिल्यांदाच ट्राय करते आय गेस। तसं भाजी बनवते, पण भरीत मी तेवढं काही बनवत नाही, कारण मला वांग्याच्या गोष्टी तेवढं काही आवडत नाही। पण ठीक आहे, आज मी ट्राय केलं आहे भरीत, खूप छान झालं असेल, दिसायला तर छान दिसतंय। आमच्याकडे हे ते एक्झिबिशनमध्ये नाही का ते असं मिळायचं लहानपणी काय काय गोष्टी, तिथून आणायच्या, पण ते घरी आल्यावर चालायची नाही, पण तरी सापडली ही चालणारी गोष्ट आहे। आणि गेले 15-20 दिवस झाले आम्ही यूज करतोय। सो हे एग बॉयलर, हां असं म्हणू शकतो। एवढं पाणी जरी टाकलं तरी म्हणजे 6 मिनिटात, हां अर्धा ग्लास पाणी मावतो साधारण, आणि 7 अंडे 6 मिनिटात उकडून होतात। पण थोडा वेळ त्याच्यात ठेवावं लागतं, साधारण 10 मिनिटं कंटिन्यू, म्हणजे 6 मिनिटं ते आणि त्यातली स्टीम, असं केल्याने ते 10 मिनिटात अंडे शिजतात। जे खात असेल त्यांच्यासाठी युजफुल आहे ना। पण तू मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं ना, तू चिकन सांगणार नाही, बिर्याणीची रेसिपी, जे खातात ते सांगायला पाहिजे होतं ना। गप्प बसे। माझा ब्रेकफास्ट सो ही आहे मटकीची भाजी, स्प्राउट्स, आदित्यला रोज काहीतरी प्रोटीन ऑप्शन म्हणून डाळ वगैरे, टोमॅटोचं सारे बनवून झालं आहे, आणि क्रिस्पी भेंडी आदित्यला मला दोघांनाही खाऊ वाटत होती। थोडीशी भेंडी कट करून त्यावर मसाले टाकून घेतले आणि एअर फ्रायरमध्ये मस्त भेंडी करणार आहे। थोडीशी इंटरेस्टिंग वाटावी मुळ्याची कोशिंबीर मी फर्स्ट टाइमच करते, आणि त्याकरता कलरफुल वाटावं त्यासाठी कढीपत्ता घेतला, थोड्या डाळ्या, त्या लाल मिरच्या घेतल्यात, काळे तीळ घेतले, इथे जिरे मोहरीला तडका दिलाय, आणि आता आपण हे ह्याच्यात घालून त्यानंतर मी थोडीशी साखर, आणि कोशिंबिरीला लिंबू शिवाय मजा नाही येत, त्यामुळे आपण आता थोडंसं लिंबू घालून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर मिक्स करूयात सगळं, आणि बघत कशी झाली आहे माझा हा उद्योग प्रयोग। मी फर्स्ट टाइम केले, त्यामुळे मला माहीत नाही कशी लागेल। मला वाटतं त्याच्यात थोडं खोबरं वगैरे घातलं असतं ना तरी छान लागलं असतं, पण आता सध्या नाही आहे माझ्याकडे ओलं खोबरं। ठीक आहे, अशीच आपण ट्राय करूयात, छान लागते। तर कोशिंबीर बनवून रेडी आहे, आणि ह्या बाजूला एअर फ्रायरमध्ये भेंडीसुद्धा आता तयार झाली। हे दोन आता मी आदित्यला ट्राय करायला देते। अय्यो, एक वाया गेली आहे का कैरी आदित्य? ए काय रे, मस्त आरामात बसतोय, मला ऑर्डर सोडतो, मी काय वेटर वगैरे आहे का? हे घे, केलंय का आकर, केलंय पुन्हा, भारी लागतंय ना। करता बनाने वाले का गला हात चोमलो, गला म्हणे, हा खूप भारी। किती केले? थोडीशी, मी खूप खाऊ शकतो, पण मी खूप नाही करू शकत, मी थोडीच करू शकते। चलो बाहेर जायचे आपल्याला, आणि आता मी आलोय थोडंसं सामान घ्यायला इथे आपला बाजारमध्ये। तर चला करूयात थोडीशी शॉपिंग म्हणजे काय, सगळी ग्रॉसरीज घ्यायची आहे। आणि उद्या पप्पाच्या मेन्यूमध्ये आहे ते म्हणजे चवळी आणि स्प्राऊट आहे, ते घ्यायला आलेली मी इथे। सो चवळी इथं मिळाली आहे, थोडेफार स्प्राऊटसुद्धा आपण घेऊयात, आणि त्यानंतर जायचे आता आपल्याला फ्रूट्स घेण्यासाठी। फ्रूट्समध्ये आज मला मेन लागणार आहे म्हणजे ते आहे डाळिंब, आणि ते मिळालेलं आहे। त्यानंतर उद्या पेरू आहे, तो सुद्धा मिळाला आहे, ग्रेप्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळाले, त्यामुळे मी आजच घेऊन ठेवते। आणि त्यानंतर आपला नेक्स्ट स्टॉप आहे ते म्हणजे भाजीपाला घ्यायचं आहे। उद्या मेन्यूमध्ये पालक पराठा आहे, सो पालेभाज्या वगैरे घेऊन ठेवते सोबतच। सकाळी आले त्यामुळे मस्त छान सगळा भाजीपाला, मला काय घेऊ आणि काय नको असं होतं, त्यामुळे भरपूर अशी भाजीपाल्याची शॉपिंग झाली।
तर रेडी आहे माझा आजचा मेनू. टोमॅटोचं सार, मुळ्याची कोशिंबीर, वांग्याचं भरीत, डाळिंब, दही आणि ज्वारीची भाकरी. आणि आता आपण देऊयात हे पप्पांना. एकदम छान झाले. सूप तर लय भारी झालं. आणि डाळिंब खाल्ली अगोदर. डाळिंब तर काही कष्ट नाही केले, फक्त सोलायचे. पण सूप एकदम भारी आहे. आणि त्यानंतर रॉ फूड जे खाणार आहे मी, मुळ्याची कोशिंबीर आपल्या डोंगरावरचा मुळा आहे बरं का. मुळा आहे. सगळं आपलं ऑर्गॅनिकच पाहिजे. आणि हो, हे पण वांग पण आपल्या डोंगरावरच आहे. डोंगरावरच आहे. सगळं आपलं ऑर्गॅनिक, विषमुक्त असेल ना तर एक सगळं हेल्थ साठी खूप छान आहे. आणि बनवलं पण एकदम भारी. बरं झालं तेवढं शेवटी म्हणले बनवलं भारी. आणि हा आहे आदित्यचा मेनू. स्प्राउट्स, प्रोटीनसाठी डाळ आणि थोडंसं सलाड आहे. इकडे तुझी भेंडी राहिली ना, बस का. एक प्रसाद आहे काय, दे लवकर. चलो, आज आहे एप्रिल फूल्स डे. पूनमवर एक छोटासा प्रँक करू. मला ॲक्च्युली 2 सुचलेत. थोड्या वेळाने करू का एकत्र करू माहिती आहे, विचार करतोय. मला असं वाटतंय की ही जी स्क्रीन आहे, टी व्ही फुटला, असं काहीतरी एक प्रँक करू. आणि सोबतच मी त्यावर पडलो किंवा मला चालता लागलं, मग पायाला पण असं काहीतरी आपण दाखवू, असं काहीतरी करूया. पण ती जी बेकार रिॲक्शन येऊ. फक्त फोन कुठं लपू, मला तो प्रश्न पडला. जिथनं व्यवस्थित व्ह्यू येईल, नाही तर तिला डायरेक्ट शक्य होऊन जाईल. मला एप्रिल फुल करणार आहे असं मला 100% वाटतंय. तो एप्रिल फुलच करणार आहे. पण तो माझ्या पायाला लागले पटकन गोरी. आता आपण त्याला एप्रिल फुल करूया. नवऱ्याचं खोटं एकदम पकडू शकतो आपण. असं 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 गपरे एप्रिल फूल बनाया, बडा मजा आया. ऍक्टिंग बघताय पोराची. कॅमेरा अँगल सेट केलाय, तिकडे स्क्रीनवर स्क्रीन फुटले असं केलंय. नंतर हातात कुंकू वगैरे घेतले. आणि चालायची सुरुवात इथूनच केली की म्हणजे खूप कष्ट घेतले. पण बायको नवऱ्याचं खोटं अगदी असं पकडू शकते नाही का. आपला पोपट झालेला आहे इथं.